धुले में 14 फरवरी 2025 को काका साहेब बर्वे गर्ल्स हॉस्टल गरुड़बाग में संवेदना महारोजगार मेले का आयोजन किया गया। जिला समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिला कौशल विकास केंद्र और यूथ फॉर जॉब फाउंडेशन के सहयोग से हुए इस मेले में धुले और नासिक की 15 से 20 प्रतिष्ठित निजी कंपनियों ने भाग लिया। इस पहल के तहत 200 से अधिक दिव्यांगों को रोजगार प्रदान किया गया। 18 से 35 वर्ष के दिव्यांग युवाओं ने बड़ी संख्या में भाग लिया। जिला समाज कल्याण अधिकारी नितिन खांडे राय ने दिव्यांगों को मुख्यधारा में लाने के लिए इस तरह के प्रयास जारी रखने की अपील की। नमस्कार, मी कृष्णा मधुकर शिरसाट, प्रकल्प संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे। आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे, जिल्हा कौशल्य विकास विभाग, धुळे जिल्हा हरिजन सेवक संघ आणि यूथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात केलं आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय धुळे जिल्ह्याचे विद्यमान आमदार अनुप भैया अग्रवाल, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे, जिल्हा परिषद धुळे या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आहे। आज आपण धुळे जिल्ह्यात जो ग्रामीण भागातील दिव्यांगांचं सर्वेक्षण केलं आहे त्याच्या आधारे जी आपल्याकडे दिव्यांग बांधवांची नोंद झाली त्यातून जे काही सुशिक्षित दिव्यांग आहेत पण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिळालेल्या डेटाच्या आधारे आपण त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण दिलं आहे आणि आज चांगल्या प्रतीने प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे। याच्यातून जवळपास उज्ज्वल ऑटोमोबाईल्स, अमेझॉन कंपनी, टेक महिंद्रा अशा वेगवेगळ्या 19 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल स्ट्रॅच दोंडाईची एक कंपनी आहे जी मोठ्या प्रमाणात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देते। जिल्ह्यातील दिव्यांगांनी इथं येऊन नाव नोंदवलेल्या दिव्यांगांना त्यांची शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता हे विचारात घेता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। म्हणजे दिव्यांगांना मुख्य प्रवाहात राहून सामाजिकचा एक घटक बनता येईल। यानंतर समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना रोजगारासाठी वीज बांधव नावाची योजना आहे, याचे अर्ज या ठिकाणी वाटप केलेले आहे। एकंदरीत आम्ही हा जिल्हा परिषद सेस फंडातून 5% सेस फंडातून दिव्यांगांसाठी रोजगार मेळावा आयोजित करणं हा कार्यक्रम माननीय पालकमंत्री यांच्या प्रेरणेने घेता आला आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही या माध्यमाने जेवढे दिव्यांग बांधवांना नोकरी उपलब्ध करून देऊ शकलो हे आमचं फळ असणार आहे आणि ते आम्ही प्रामुख्याने माननीय पालकमंत्री महोदय, धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतून या कार्यक्रमाची संकल्पना निर्मितीस आली। हा कार्यक्रम घेत असताना मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवेदना महारोजगार मेळावा, एका रोजगार मेळाव्याला जो दिव्यांगांसाठी विशेष सहानुभूतीने ज्या काही कंपन्या आपल्याला सहकार्य करत आहेत, समाजातील ह्या घटकाला चांगल्या पद्धतीने रोजगार मिळावा, तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत। तर ह्या जो काही आपला मिशन आपण धुळे जिल्ह्यात राबवतोय त्याला संवेदना नावाने आपण उच्चारायचं असं साहेबांनी ठरवलं होतं आणि आज चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय। आज आपण फ्रेशर लोकांना 12 ते 14 हजारापर्यंत पगार देतोय या ठिकाणी, ज्या काही कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि जो कोणी अनुभवी असेल त्याला 20,000 रुपयापर्यंत कंपन्यांनी दिलेली आहे। स्पीड न्यूज भारत।